नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील हेलन केलर यांनी लिहिलेला शब्दांचा खेळ या 16व्या पाठाचा पहिला भाग अभ्यासणार आहोत। नियोजित पाठ्यांशाच्या सुरुवातीला लेखिकेचा परिचय आपण करून घेणार आहोत। हेलन केलर 1880-1968 20व्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे। अंधत्व, मुकेपणा आणि बहिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केला आहे। विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत आपण शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या पाठांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणादायक माहिती मिळवत आलेलो आहोत। शिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणी येतात, मग त्या विशेषतः आर्थिक अडचणीतून आपण शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचा आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे। परंतु या प्रस्तुत पाठामध्ये 20व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं त्यामध्ये हेलन केलर यांना अंधत्व, मुकेपणा आणि बहिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळं त्यांना जे काय अनुभव आले ते त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मचरित्रामध्ये त्यांनी ते नमूद केलेलं आहे। आणि या आत्मकथनाचा म्हणजेच ॲटोबायोग्राफीचा मराठीमध्ये अनुवाद म्हणजे भाषांतर श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। लेखिकेचा परिचय पाहिल्यानंतर पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेणार आहोत। प्रस्तुत उतारा माझी जीवन कहाणी हेलन केलर अनुवाद माधव कर्वे या पुस्तकातून घेतला आहे। अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। विद्यार्थी मित्र हो, लेखिकेचा परिचय करून घेत असताना आपण हे समजून घेतलेलं आहे की हा जो पाठ आहे हा हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे आणि हेलन केलर यांना भाषा शिक्षणामध्ये किंवा शिक्षण घेत असताना कोणत्या अडचणी येत होत्या, कोणत्या समस्या होत्या आणि त्या येणाऱ्या अडचणी किंवा समस्या त्यांच्या शिक्षिकेने वेगवेगळे प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं किंवा त्यांच्या शिक्षणातले अडथळे दूर केले, हेच या प्रस्तुत पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे। पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतल्यानंतर नियोजित पाठ्यांशाकडे आपण वळणार आहोत। पहिला परिच्छेद, माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सिफल्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस। लेखिका हेलन केलर यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मकथन लिहिलेलं आहे, ॲटोबायोग्राफी लिहिलेली आहे आणि त्यांच्या या जीवनातल्या किंवा जीवन कहाणीवर आधारित असणाऱ्या या पाठामध्ये त्या सांगतायत की माझ्या आठवणीतला म्हणजे माझ्या आजही स्मरणात असलेला आणि आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस, आयुष्यातला म्हणजे लेखिका हेलन केलर यांच्या जीवनातला तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे,
तो आजही त्यांच्या आठवणीत आहे, स्मरणात आहे. आणि तो दिवस दुसरा तिसरा कोणता नसून तर त्यांच्या बाई म्हणजेच त्यांच्या शिक्षिका ॲनी मॅन्सिफल्ड सुलिव्हॅन हे त्यांचं नाव आहे. या ॲनी बाई लेखिका हेलन केलर यांना शिकवायला आल्या. तो दिवस लेखिकेच्या आठवणीतला आहे आणि त्या सांगतायत की आयुष्यातला तो दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटतं. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य. परस्पर विरोधी म्हणजे विरोध म्हणजे अपोजिट. म्हणजे इथं उदाहरण द्यायचं झालं तर दोन आयुष्य एकत्र आलेले आहेत. म्हणजे एक आहेत त्या म्हणजे हेलन केलर, ज्यांना अंधत्व आहे, मुकेपणा आहे आणि बहिरत्व आहे. म्हणजे हेलन केलर यांना दिसत नाही, धड बोलता येत नाही आणि ठीक ऐकू येत नाही. अशा लेखिका हेलन केलर एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला म्हणजे सूद नसणाऱ्या किंवा बोलता येणाऱ्या, ऐकू येणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होतं अशा बाई. या दोघांचं काय झालेलं आहे तर आयुष्य एकत्र आलेलं आहे आणि याचं हेलन केलर यांना मोठं नवल वाटते किंवा आश्चर्य वाटते. 3 मार्च 1887 मला 8 वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. लेखिका हेलन केलर यांच्या आयुष्यातला तो दिवस 3 मार्चचा आहे आणि साल म्हणजे सन 1887 हे आहे. आणि लेखिका आवर्जून नमूद करतायत की मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. म्हणजे वयवर्ष 7 पूर्ण होऊन त्यांना 8वं वर्ष लागणार होते आणि त्याला 3 महिने बाकी होते, शिल्लक होते. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते, शांत, कशाची अपेक्षित. त्या दिवशी म्हणजे 3 मार्च 1887 ज्या दिवशी ॲनी बाई या लेखिकेला शिकवायला आलेल्या आहेत, त्या दिवशी दुपारीच या लेखिका हेलन केलर पोर्च म्हणजे जी गॅलरी असते त्याला पोर्च असं म्हटलं जातं. तर त्या लेखिका हेलन केलर या पोर्चमध्ये अतिशय शांतपणे उभ्या होत्या आणि कशाच्या तरी अपेक्षा होती त्यांना. कोणती तरी त्यांच्या मनामध्ये आस होती, इच्छा होती. काहीतरी इच्छा उरात बाळगून लेखिका पोर्चमध्ये शांतपणे उभ्या होत्या. आईच्या खानाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार ह्याचा मला अंदाज आला. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. आईच्या खानाखुणा. लेखिका सांगतायत की घरामध्ये माझ्या आईच्या खानाखुणा म्हणजे थोडंसं आईची आजची घरातली जी वर्तणूक होती ती मला वेगळी जाणवत होती. आईची घरामध्ये लगबग होती. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या दिवशी कोणीतरी पाहुणा आगंतुक येणार असतो, त्यावेळेस आपण घर नेहमीपेक्षा थोडंसं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे लेखिकेची आई देखील घरामध्ये होती आणि त्यामुळं काहीतरी वेगळाच घडणार आहे याचा अंदाज त्या ठिकाणी लेखिका हेलन केलर यांना देखील आला. आणि म्हणून नक्की आज घरी आपल्या कोण येणार आहे हे जाणून घेण्यासाठी लेखिका दारापाशी म्हणजे दरवाजाजवळ जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. दरवाजाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर जाऊन लेखिका तिथं वाट पाहत थांबलेल्या आहेत. अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनीसकल वेलीच्या जाळ्यांमधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या
पोर्च म्हणजेच पूर्णपणे गॅलरी झाकून जाईल अशा पद्धतीनं ही वेल, हनीसकल वेल सगळ्या गॅलरीमध्ये पसरलेली आहे आणि या वेलीच्या जाळ्यांमधून उन्हानं वाट काढलेली आहे. आणि लेखिका सांगतायत की माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर या वेलींच्या जाळ्यातून देखील ऊन पोहोचलं आणि माझ्या चेहऱ्यावर पसरलं. नकळतच माझी बोटं बाजूच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली. लेखिका सांगतायत की नेहमीप्रमाणेच माझी ती सातत्याची सवय होती, नेहमीची सवय होती. मी गॅलरीमध्ये, गच्चीमध्ये, पोर्चमध्ये जाऊन उभी राहिले की त्या हनीसकल वेलीची जी पानं आहेत त्या पानांवरून हात फिरवायचे आणि ही पानं जशी काय अशी उमललेली आहेत, त्या वेलीला अशा कळ्या आल्या आहेत की त्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठीच उमललेल्या आहेत असा लेखिकेला नेहमी भास होत असायचा. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची काही मला कल्पना नव्हती. आणि लेखिका सांगतायत की याआधीचं माझं आयुष्य वेगळं होतं, माझं जीवन पूर्णपणे वेगळं होतं आणि भविष्यात म्हणजे उद्याच्या माझ्या जीवनामध्ये नेमका काय चमत्कार होणार आहे किंवा काय वेगळं घडणार आहे याची कल्पना म्हणजे कुठल्याही पद्धतीची पुसटशी जाणीव देखील लेखिकेच्या मनामध्ये नव्हती. त्या पूर्णपणे अनभिज्ञ होत्या की आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये नेमकं इथून पुढं काय घडणार आहे याची कल्पना देखील त्यांनी केलेली नव्हती असं या पहिल्या परिच्छेदामध्ये हेलन केलर यांनी आपले अनुभव सांगताना व्यक्त केलं आहे. पुढचा परिच्छेद आपल्या जीवनातल्या आठवणी सांगताना लेखिका पुढं सांगतायत. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. त्याआधी काही आठवडे म्हणजे लेखिकेच्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे 3 मार्च 1887. या दिवशी लेखिका म्हणजे शिक्षिका ॲनी मॅन्सीफिल्ड सुलिव्हॅन या त्यांना शिकवायला आल्या तो दिवस. या दिवसाच्या अगदी काही आठवडे म्हणजे साधारणतः काही दिवस अगोदर या लेखिकेचं मन राग म्हणजे विशिष्ट प्रकारचं एक क्रोध त्यांच्या मनामध्ये होता. कडवटपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं. कडवटपणा म्हणजे मनामध्ये त्यांच्या कुठंतरी दुःख होतं, त्याचं रूपांतर त्यांचं मन कडू झालं होतं, कलुषित झालं होतं आणि व्यग्र झालं होतं, मन खट्टू झालं होतं. आणि त्यामुळं त्या म्हणतायत त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. लेखिका सांगतायत की मी इतरांच्यावर रागावले नव्हते, इतरांवर मी दुःखी नव्हते, परंतु माझा नेहमी सतत जो माझा झगडा म्हणजे माझं भांडण असायचं ते माझं स्वतःशीच असायचं. आणि या माझ्या सतत स्वतःशीच चाललेल्या या झगड्यानं, या भांडणानं मी अगदी थकून गेले होते. या भांडणामुळं मला एक विशिष्ट प्रकारचा क्षीण आला होता. मी पूर्णपणे दमून गेले होते असं लेखिका सांगतायत. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलायत? लेखिका प्रश्न विचारतायत. दाट धुकं असताना, धुकं म्हणजे विशेषतः पावसाच्या दिवसामध्ये समोर परिसरामध्ये जो पांढरा थर निर्माण होतो त्याला धुकं असं म्हटलं जातं. समोरचं स्पष्टपणे या धुक्यामुळं दिसत नाही. आणि अशा धुक्यामध्ये तुम्ही कधी समुद्रावर गेलायत? उदाहरण देत आहेत, प्रश्न विचारतायत.
की समुद्रावर तुम्ही कधी गेला आहात का? अशा वेळेस काय असतं, धोका असेल आणि आपण समुद्रावर असू किंवा समुद्रात असू, मग अशा वेळेस काय असतं लेखिका सांगतायत, अशा वेळी वाटतं सहज सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेनं येत असतं. लेखिका सांगतायत की धोका असताना आपण समुद्रावर गेलो की असं वाटतं की या धोक्याला आपण सहज, म्हणजे हे काम अतिशय सोपं आहे, त्या धोक्याला स्पर्श करणं असं आपल्याला वाटतं, परंतु ते वाटतं तितकं सोपं नसतं. ते धुकं आपल्याला डोळ्यांनी दिसत असतं, परंतु त्याला स्पर्श करणं आपल्याला शक्य नसतं. या धुक्यात, या पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय आणि वेढलंय म्हणजे आपल्या चारी बाजूला फक्त आणि फक्त धोका आहे. हा विशिष्ट प्रकारचा पांढरा अंधार आपल्या अवतीभोवती पसरला आहे, आपल्याला या धुक्यानं वेढलेलं आहे आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेनं येत असतं. जहाज ज्याला आपण इंग्लिशमध्ये शिप असं म्हणतो. तर हे जे जहाज आहे हे धोका आहे म्हणून समुद्रामध्ये जे जहाज प्रवास करतं, पुढे पुढे सरकतं, ते धोका आला आहे किंवा वादळ आहे म्हणून ते थांबत नाही. त्या धुक्यातून सुद्धा ते वाट काढत 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 किनाऱ्याच्या दिशेनं ते पुढं सरकत असतं. परंतु पुढं सरकत असताना लेखिका किनारा गाठेपर्यंत ताण असतो, एक विशिष्ट प्रकारचा ताण ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रेस असं म्हणतो. किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक वेगळा ताण असतो, अनामिक भीती असते, छाती धडधडत असते. म्हणजे जे आपलं रक्ताभिसरण आहे ते थोडंसं जलद गतीनं होत असतं. वाटतं आता काय होणार आणि आपल्याला असं वाटतं की आता आपण किनाऱ्यावर पोहोचतोय का पोहोचत नाही, किनारा दिसत नाही, नक्की पुढं काय होईल, एक प्रश्न आपल्या असलेला असतो. किनारा गाठेपर्यंत एक विशिष्ट ताण असतो, आता काय होणार. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. लेखिका सांगतायत की माझं देखील शिक्षण सुरू होण्याआधी, माझ्या शिक्षणाला सुरुवात होण्याच्या अगोदर मला सुद्धा असंच, जशा पद्धतीनं जहाज धुक्यामध्ये सापडतं तशी माझ्या मनाची अवस्था त्या जहाजाप्रमाणे झाली होती. फरक इतकाच की माझ्याकडं होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं आणि बंदर किती जवळ आले तेही कळायला काही मार्ग नव्हता. लेखिका सांगतायत की समुद्रावर तुम्ही असला, जहाजात असला, जहाज धोक्यानं जरी वेढलं असलं तरी देखील होकायंत्र विशिष्ट प्रकारचं दिशा दाखवणारं यंत्र असतं, त्याला होकायंत्र म्हटलं जातं. तर जहाजामध्ये हे होकायंत्र असतं, किमान त्याच्या आधारानं जहाजाला समोरची दिशा कळत असते, या दिशेनं आपल्याला पुढं प्रवास करायचा आहे. परंतु लेखिका सांगतायत की माझ्याजवळ असं होकायंत्र नव्हतं आणि माझं बंदर म्हणजे जहाजाचं बंदर, ज्याला धक्का किंवा आपण पोर्ट असं म्हणतो, ते किती जवळ आले हेही कळायला मला मार्ग नव्हता. प्रकाश हवाय मला, असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन चालायचं. नेमक्या त्याच हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हावून निघाले. लेखिका म्हणतायत की मला प्रकाश हवाय असं माझ्या आत्म्याचं, माझ्या स्वतःशीच एक आक्रंदनी द्वंद्व युद्ध चालायचं आणि मला प्रकाशाची गरज होती आणि नेमक्या त्याच क्षणी मला प्रकाश मिळाला नाही, परंतु मला प्रेमाचा प्रकाश मिळाला आणि या प्रेमाच्या प्रकाशामध्ये मी न्हावून निघाले, अशी आठवण लेखिका या परिच्छेदामध्ये व्यक्त करत आहेत. हेलन केलर यांनी लिहिलेला शब्दांचा खेळ
या पाठाचा पहिला भाग या ठिकाणी आपण अभ्यासला. या पहिल्या भागामध्ये लेखिकेने जे अनुभव सांगितले ते आपण आत्मसात केले. आयुष्यातला सगळ्यात आठवणीतला महत्त्वाचा दिवस म्हणजे त्यांच्या बाई ॲनी मॅन्सीफिल्ड सुलिव्हॅन या त्यांना शिकवायला आल्यात तो दिवस. शिक्षण सुरू होण्याअगोदर लेखिकेच्या मनाची अवस्था नेमकी कशी होती ती देखील लेखिकेनं सांगितलेलं आहे. धुक्यात सापडलेल्या जहाजाप्रमाणे माझ्या मनाची अवस्था होती. हे अतिशय योग्य असं उदाहरण लेखिकेने आपल्या मनाची अवस्था व्यक्त करताना, मनाच्या भावना किंवा मनातल्या भावनांना वाट करून देण्यासाठी लेखिकेने अतिशय योग्य समर्पक असं उदाहरण दिलेलं आहे. ते देखील आपण आत्मसात केलं. आता या आपण शिकलेल्या भागावर आपल्याला एक स्वाध्याय सोडवायचा आहे. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषा शिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा. पुन्हा एकदा या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषा शिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा. दिव्यांग ज्याला आपण इंग्लिशमध्ये हँडिकॅप असं म्हणतो किंवा लर्निंग डॅबल, म्हणजे इतर मुलांच्या प्रमाणे जी मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा अपंग मुलांना, दिव्यांग मुलांना शिक्षण घेताना नेमक्या कोणत्या अडचणी येत असतील त्या अडचणी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायच्या आहेत. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. निश्चितपणानं तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहाल अशी अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या पाठाचा पहिला भाग इथं आपण स्वाध्याय अभ्यासून पूर्ण करतोय. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.